नमस्कार मंडळी कधी काही घडेल काही सांगता येत नाही। क्राईम खूप अलर्ट होत चाललेलं आहे आणि अशीच एक सत्य घटना मुंबई या ठिकाणी घडलेली आहे। एका 10व्या वर्गात ते मुलं शिकत असतात। पायल नावाची मुलगी असते आणि राहुल नावाचा मुलगा असतो। या पायल नावाच्या मुलीला त्या मुलापासून त्या प्रेम प्रकरणातून 5 महिन्याचे दिवस गेलेले असतात आणि हे दिवस कसे गेलेले असतात आणि नेमकं पुढे काय घडलेले याच्यावरती आपण थोडक्यात नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। नवीन अपडेट आपल्याला याच व्हिडिओच्या माध्यमातून याच चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील। तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। जे काही प्रेम प्रकरण आहे ते खूप घाणेरडे होत चाललेले आहे आणि पूर्वीचा काळ असाही नव्हता, परंतु आता जे काही मोबाईलचं युग आलेलं आहे या मोबाईलच्या युगातून खूप काही वाईट सुद्धा घडत आहे। जे काही आपल्याला मोबाईल असेल, इंटरनेट असेल, हे चांगल्या कामासाठी दिलेले असते, परंतु याचा दुरुपयोग कुठेतरी होत आहे। जे काही मुलं आहेत, मुलगा आणि मुलगी हे 10व्या वर्गात शिकत असतात। 10व्या वर्गात पायल नावाची मुलगी आणि राहुल नावाचा मुलगा हे दोघात एका शाळेत होते आणि शाळा सुद्धा चांगली होती। शाळा चांगली असल्या कारणाने त्या ठिकाणचं शिक्षण सुद्धा चांगलं होतं, परंतु यांचे अनैतिक संबंध त्या ठिकाणी जुळले। जे प्रेम प्रकरण आहे ते सुरू झालं आणि प्रेम प्रकरणातून हे एवढं काही प्रेम प्रकरण वाढत गेले की नेहमी लैंगिक अत्याचार असेल किंवा लैंगिक संबंध असतील या दोघांच्या माध्यमातून वारंवार त्या ठिकाणी सुरू करण्यात आले आणि ते ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू झाला। एकंदरीत हॉटेल असेल, रेस्टॉरंट असेल आणि पिक्चरसारखे काही सीन असतील, पिक्चरला सुद्धा ते बाहेर जात होते आणि जात असताना जे काही प्रेम प्रकरण आहे त्यांचं वाढत गेलं। एकंदरीत काही ठिकाणी मित्राच्या खोलीवर सुद्धा त्यांनी बरेच वेळेस ट्रायल घेतली होती। ट्रायल घेतल्यानंतर जे काही प्रकरण आहे ते प्रेम प्रकरणात एवढं काही वाढलं की यांना भान सुद्धा राहिलं नाही। या पायल नावाच्या मुलीला 5 महिन्याचे दिवस गेले होते याच राहुलच्या माध्यमातून, या प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून। आणि काही दिवसांनी कालांतराने ते प्रकरण जे आहे ते घरापर्यंत गेलं, कारण तर मुलीचं पोट वाढत चाललं होतं आणि आई नेहमीच विचारायची, बाळा तू कुठंतरी तुझ्या शरीराची काळजी घे, कारण तर तुझं जे पोट आहे ते मोठं होत चाललेलं आहे, सुटत चाललेलं आहे। परंतु आईला ह्या गोष्टीचा माहिती नव्हती आणि जे काही प्रेम प्रकरण आहे ते तिला माहीत नव्हतं, कारण तर धावपळीचं युग आहे। मुंबईसारखं ठिकाण आहे, नव्या मुंबई या ठिकाणी घडलेली घटना आहे आणि धावपळीच्या युगात कोणालाच टाईम नाही। जे काही आपली मुलं असतील त्यांना सुद्धा टाईम द्यायला आपल्याकडे टाईम नाही आणि ज्या काही गोष्टी समजून सांगायला पाहिजे त्या आपण सांगत नाही। अशा गोष्टीला आपण इग्नोर करतो किंवा टाळतो, त्या कारणाने ह्या गोष्टीत भर पडत आहे आणि जे काही प्रकरण आहे ते वाढत चाललेले आहे। अशीच गोष्ट मुंबई या ठिकाणी घडलेली आहे। जे काही प्रकरण आहे त्या मुलीचं पोट वाढत चाललं होतं आणि एके दिवशी तिला त्रास सुरू झाला। त्रास सुरू झाल्यानंतर जी आई आहे त्या आईने त्या बाजूच्या हॉस्पिटलला, तिला जवळच्या हॉस्पिटलला घेऊन गेली आणि जवळच्या हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर जे काही प्रकरण आहे सोनोग्राफीच्या माध्यमातून ते माहीत पडलं आणि या मुलीला 5 महिन्याचे दिवस गेलेले असं सांगण्यात आलं। अक्षरशः आईची या पायाखालची माती सरकून गेली आणि आईला असं वाटलं की जी मुलगी आपल्या 10व्या वर्गात शिकत होती, 10व्या वर्गात कुठंतरी अभ्यास करणं गरजेचं होता, परंतु अशा प्रकरणात ती जर पडलेली असेल, लफड्यात जर पडलेली असेल तर हिला काय सांगायचं आणि कसं समजावून सांगायचं असा तिला प्रश्न पडला। परंतु जो काही प्रकरण झालेलं होतं त्या आईने नेहमी विचारल्यानंतर त्या मुलीनं तिला सांगितलं की माझं एका मुलासोबत प्रेम प्रकरण आहे आणि प्रेम प्रकरणातून, या लफड्यातून जे काही अनैतिक संबंध आहेत, शरीर संबंध आहेत ते माझ्याकडून ठुले गेलेले आहेत आणि जे काही दिवस गेलेले त्या मुलाच्या माध्यमातून, मला राहुलच्या माध्यमातून गेलेले आहेत असं तिने सांगितलं। सांगितल्यानंतर जे काही प्रकरण आहे ते वाढत गेल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा त्या ठिकाणचे अधिकारी असतील त्या ठिकाणी केस दाखल करण्यात आले आणि जे काही अनैतिक संबंध झालेले आहेत ते दोघांच्या सहमतीने झालेलं होतं, परंतु यांना तेवढं ज्ञान नव्हतं आणि यामध्ये कुठंतरी कारवाई होणं महत्त्वाचं होतं आणि त्यांना चाप देण्यात आली आणि त्या ठिकाणी चाप दिल्यानंतर जे काही प्रकरण आहे ते पुढे उघडण्यात आलं आणि पुढील कारवाई त्या ठिकाणी सुरू झाली। अशा पद्धतीने जर आपण आपल्या मुलाकडे योग्य ते ध्यान दिलं नाही तर आपलं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते आणि जी काही आपण मेहनत आहे, जे काही पैसे आपण कमवण्याचा प्रयत्न करत आहे, हे कुठे जरी आपली अवलादच जर नसेल किंवा ती पळून गेली तर या पैशाचा आणि या गोष्टीचा आपल्याला काही फायदा मिळणार नाही असं तरी मला वाटते। आता या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।